कधी कधी मी माझ्या मुलाला शाळेतून घ्यायला जायचो, ना बाबा नसतील किंवा मिसेस नसेल, मला सहसा घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही. कारण मी जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर निघायचो तेव्हा तेव्हा मी दारूच पिऊन यायचो. आणि माझा मुलगा अतिशय लाडाने आधीपासून वाढलेला आहे आणि पैशाची जेव्हा काही कमी नव्हती माझ्याकडे. तो वडापावल्याकडून मी वडा घ्यायचो आणि पैसे असतील तर द्यायचो, नाही तर नंतर द्यायचो. तर तो मला म्हटला, सर अहो किती दिवस असं उधार वगैरे चांगलं नाही वाटत. आणि त्या दिवशी मला किक लागली होती पहिली की आणि मी माझी परिस्थिती काय करून ठेवली, माझे लेवल काय होते, मी आज कुठे आलो. तो माझा ट्रिगर एक पॉईंट होता. आणि दुसरं, जेव्हा म्हणजे कोणी विचारतच नव्हतं, म्हणजे दारू पिऊन इतकी अवस्था बिकट झालेली होती की जेव्हा माझ्या घरी माझ्या बंगल्यावरती कोणी पाहुणे यायचे तर मला घरची टेरेसवरती बसवायचे आणि तू थोडा वेळ वरती थांब, पाहुणे गेली की खाली बोलवतो. कारण माझा अवतार, माझे ते डोळे, माझे ते सुजलेला चेहरा, हातपाय सुजलेले, अवस्था तर बिकट असायची. आणि घरात कॉलनीमध्ये इज्जत फार आहे घरच्यांची. ज्यांना माहिती आहे की आता हा त्यांचा मुलगा असा मद्यपासाने आजारी झालेला आहे. आणि तर ते नातेवाईक आल्यानंतर ते विचारायचे तरी कुठे गेलं, तर घरचे 7 खोटं बोलायचे की तो बाहेर गेलाय किंवा कामाला गेला. माझ्याकडे तेव्हा मोबाईलही नसायचा, कारण मोबाईल हरवला होता, बरेच मोबाईल हरवले होते. मी तर सांगेल की जसं वाईट हो, खतरनाक वाईट, म्हणजे मी चांगल्या घरातला आहे, चांगल्या सुशिक्षित घरातला आहे, कामाला चांगल्या ठिकाणी लागलो, जॉब चांगला होता. म्हणजे एका प्रतिष्ठित माणसाकडे काम केलेलं आहे, बिल्डरकडे काम केलेलं, राईट हँड म्हणून मला सगळं ओळखायचे. त्यांनी मला 3 वेळा चान्स दिला होता आणि तिथेही मी दारू पिऊन जायचो. तर हा आमच्या आधीपासूनचा घरच्यांचा म्हणजे सगळ्यांना बसवणं आणि विचार घेणं. तर साधं समजा घरात चुकून काही संपले आणि जर काही आणायचं असेल तर ते माझ्या हातात पैसे देत नव्हते, ही माझी लायकी झाली होती. आज काही घ्यायचंय किंवा काही करायचंय तर पहिला फोन मला असतो. किंवा ॲक्च्युली आता माझ्या भावाला गाडी घ्यायची, छोटीशी गोष्ट, 1-2 लाख रुपयाची गाडी आहे. पण मला तिथे बोलवलं, माझा विचार घेतला की गाडी घ्यायची का आपण, त्याच्याने काय आपण म्हणजे होईल का, आपल्याला बरोबर होईल का, तुला काय वाटतं याच्यावरती. माझे विचार घ्यायला लागले, म्हणजे ज्या ठिकाणी माझे विचार घ्यायला लागले ना, ते कुठे ना कुठे माझ्या घरच्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलायला लागला. असं काही नाही आहे की मी अजूनही सांगतो, मला 2 वर्ष झाली आता होतीलच, पण जो आजार आहे हा अजून जडून येतो. मी इथून जरी कार्यक्रमात मी पोपटपंची बोलत असलो, बाहेर जाऊन मी काय करेल त्याचा भरोसा नाही. हा आजार आहे, हा कायमस्वरूपीचा आजार आहे आपल्याला. हा मी व्यसने संपणारं नसतं, पण हे आपल्याला कंट्रोलमध्ये केल्याकरता काही टिप्स असतात. त्या टिप्स की घरातून निघताना मी पोट भरलेले ठेवतो, मला काही ऑक्सिजन येऊ नये म्हणून माझ्या खिशात किंवा माझ्या गाडीच्या डिक्कीत चॉकलेट्स असतात. ऑक्सिजन आल्यानंतर चॉकलेट वगैरे खावं, गोड खावं, त्याच्याने ते होत नाही. शक्यता मी एकटा राहत नाही. एकटा राहत नाही म्हणजे मी त्या बाकीच्या जे व्यसन करतात त्यांच्याबरोबर जातो असं नाही. मी आमच्याच ग्रुपच्या लोकांबरोबर राहतो किंवा कामात मग्न राहतो. असं बरेच आहेत ते मला सगळं सांगतील. छान चालू आहे आणि आहे. अजूनही मी माझ्या घरच्यांना इतका त्रास दिला होता, माझ्या मिसेसला, खास करून मिसेसला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, वहिनीला, की ते विसरण्यासारखं नाही. ज्या दिवशी जेव्हा मला हे आठवतं ना, मला गिल्टी फील होतं आणि मला खूप त्रास होतो. पण ते आता हळूहळू बदलायला चालले माझे विचार. म्हणजे